हाय ऑल. या भागामध्ये आपण इयर एंडला आणि मंथ एंडला कोणत्या-कोणत्या प्रोव्हिजन्स आणि ॲडजस्टमेंट एंट्री करणार आहेत ते पाहणार आहोत. आता ह्या प्रोव्हिजन्स आणि ॲडजस्टमेंट एंट्रीज आपण का करतो? कारण एखादा खर्च किंवा एखादी अशी गोष्ट असते, की जी आपल्याला माहिती आहे होणार आहे, पण आपल्याला एक्झॅक्ट टाईम आणि एक्झॅक्ट खर्च किती होणार आहे ते माहिती नसतं. मग अशा केसमध्ये आपण अप्रॉक्सिमेट किंवा काही एस्टिमेशन्स, अझम्पशन्स यूज करून एक अमाउंट कॅल्क्युलेट करतो आणि ती आत्ता आपण खर्च म्हणून तो बिझनेसचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करतो किंवा फायनान्शियल्समध्ये शो करतो. त्यामुळे तुम्हाला त्या पर्टिक्युलर पिरियडचा प्रॉफिट, लॉस किंवा बॅलन्स शीटची पोझिशन ही एक्झॅक्टलीच लक्षात येते. फर्स्ट एंट्री बघूया. रेंट आउटस्टँडिंग ₹5,000 म्हणजे काय झालेलं आहे, तुम्ही एन्जॉय केलेली आहे प्रॉपर्टी पूर्ण महिनाभर किंवा पूर्ण वर्षभर आणि आता तुम्हाला त्याच्यावरचं जे रेंट आहे, भाडं आहे ते द्यायला लागणार आहे. मग अशी जेव्हा तुम्ही प्रोव्हिजन किंवा ॲडजस्टमेंट ही पास करता, म्हणजे इन फ्युचर तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत, तर जर्नल एंट्री तुम्ही काय पास करता? तर तुम्ही काय करता त्या केसमध्ये रेंट अकाउंटला डेबिट देता. कारण रेंट हा तुमचा एक्सपेन्सेस आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून रेंटला तुम्ही डेबिट देता. क्रेडिट कशाला करता? तर तुम्हाला माहिती आहे की एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला आपल्याला द्यावं लागणार आहे. म्हणून पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे क्रेडिट द गिव्हर म्हणून आउटस्टँडिंग रेंट किंवा आउटस्टँडिंग रेंट टू मीना, टू गोपाल असं करता. या केसमध्ये लक्षात घ्या, इफेक्ट कसे-कसे येतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुमचा एक्सपेन्सेस हा इन्क्रीज होतो. म्हणजे तुमचा प्रॉफिट हा कमी होतो. आणि सेकंड इफेक्ट तुमचा लायबिलिटी साइडला अंडर दॅट करंट लायबिलिटीज, अंडर दॅट आउटस्टँडिंग रेंट पेएबल हे तुम्ही क्रिएट करता. म्हणजे तुमची एक प्रकारे लायबिलिटी वाढते आणि प्रॉफिट हा कमी होतो. नेक्स्ट एंट्री बघूया. प्रीपेड इन्शुरन्स ₹2,000. प्रीपेड इन्शुरन्स झालेला आहे म्हणजे काय झालेलं आहे, तर तुम्ही ऑलरेडी ॲडव्हान्समध्ये इन्शुरन्सचा प्रीमियमची अमाउंट ही पे केलेली आहे. आणि आता जी तुम्ही पे केलेली आहे ॲडव्हान्समध्ये ती एक्सपेन्सेसमध्ये तुमची बुक झालेली आहे. ती तुम्ही ट्रान्सफर करून ॲडव्हान्समध्ये एंट्री करणार आहात. आता ह्या केसमध्ये एंट्रीमध्ये तुमचा एक्सपेन्सेस हा कमी होणार कारण तो त्या पिरियडचा एक्सपेन्सेस इन्शुरन्स प्रीमियम नव्हता. तुम्ही ॲडव्हान्समध्ये पे केलेला होता. आता एंट्री बघा लक्षात घ्या कशी करणार. डेबिट तुम्ही प्रीपेड इन्शुरन्सला करणार. प्रीपेड इन्शुरन्स म्हणजे काय थोडक्यात तुम्ही ॲडव्हान्समध्ये पे केलेला इन्शुरन्स प्रीमियम तो तुम्ही काय करणार डेबिट देणार म्हणजे ॲसेटला अंडर दॅट करंट ॲसेट्स अंडर दॅट एक लेजर क्रिएट करणार प्रीपेड इन्शुरन्सचं आणि त्याला तुम्ही डेबिट त्यात इन्क्रीज करणार. सेकंड इफेक्ट हा इन्शुरन्स एक्सपेन्सेसमधनं कमी करायचा आहे. कमी करायचा आहे म्हणजे काय करायचंय तर एक्सपेन्सेस हे नेहमी तुमचे काय असतात तर डेबिट बॅलन्स असतो तर त्याला तुम्ही क्रेडिट द्यायचं. क्रेडिट दिलं की ऑटोमॅटिक त्याचा बॅलन्स हा कमी होणार. म्हणजे तुमचा ऑटोमॅटिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो एक्सपेन्सेस आहे तो कमी होणार आणि प्रॉफिट हा वाढणार. म्हणून इन्शुरन्स एक्सपेन्सेसला आपण क्रेडिट करणार. इफेक्ट म्हणजे काय झाले ॲसेट्स तुमच्या वाढल्या आणि प्रॉफिट हा सुद्धा वाढला कारण एक्सपेन्सेस हे तुमचे कमी झाले. थर्ड एंट्री बघूयात. सॅलरी अक्रूड ₹20,000 म्हणजे काय झालं तर सॅलरी ही तुम्हाला इन फ्युचर देणं आलं आहे. कारण जनरली आपण बघतो की महिना महिना संपला की त्याच्यानंतर 5 तारखेला, 10 तारखेला लोकांची सॅलरी ही होत असते. मग आता महिन्याच्या एंडला तर तुम्हाला ही प्रोव्हिजन करावी लागेल कारण का तुम्हाला पुढच्या महिन्यात 5 तारखेला, 10 तारखेला त्या व्यक्तींना सॅलरी ही द्यायची आहे. मग एंट्री कशी करणार बघा तुम्ही. सॅलरी हा बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे. एक्सपेन्सेस आहे म्हणजे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण डेबिट करणार. नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे सॅलरी एक्सपेन्सेसला आपण डेबिट करणार आणि काय करायचं आहे तर इन फ्युचर कोणाला तरी पर्सनलला आपल्याला ती पेएबल आहे. मग पर्सनल अकाउंटचा रूल सांगतो क्रेडिट द गिव्हर म्हणून आउटस्टँडिंग सॅलरी पेएबल टू मीना किंवा गोपाल असं करणार. मग सेकंड इफेक्ट एंट्रीचा इफेक्ट तुम्हाला काय होणार तर लायबिलिटी साइडला अंडर दॅट करंट लायबिलिटीज अंडर दॅट आउटस्टँडिंग सॅलरी पेएबल ह्या तुमच्या वाढणार. फर्स्ट इफेक्ट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साइडला एक्सपेन्सेस इन्क्रीज होणार. सेकंड इफेक्ट मध्ये लायबिलिटी साइडला अंडर दॅट करंट लायबिलिटीज तुमच्या या इन्क्रीज होणार.
ह्या केसमध्ये तुमचा प्रॉफिट हा कमी होणार. सगळ्या एंट्रीजमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, कॅश बँकला कुठेही इफेक्ट येत नाही. नेक्स्ट बघा, कमिशन रिसिवेबल. हे काय आहे? तुमचा बिझनेसचं इन्कम आहे. तुम्हाला मिळणार आहे. मिळणार आहे म्हणजे काय झालं? तुम्हाला कुठल्या तरी व्यक्तीकडनं मिळणार आहे. मग डेबिट द रिसिव्हर ह्या रूल प्रमाणे आपण कमिशनला डेबिट देणार. मग कमिशन रिसिवेबल फ्रॉम मीना किंवा गोपाल पण त्यांच्याकडनं मिळणार आहे म्हणून त्यांना आपण डेबिट देणार. इफेक्ट लक्षात घ्या. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साइडला अंडर दॅट करंट ॲसेट्स कमिशन रिसिवेबल फ्रॉम ABC आपण तिथे लिहिणार. सेकंड इफेक्ट हा आहे बिझनेसचा इन्कम. नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. सो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला कमिशन इन्कम हे एक लेजर क्रिएट करणार. म्हणजे ह्या केसमध्ये काय झालं तर तुमची ॲसेट वाढली आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये प्रॉफिट हा इन्क्रीज झाला कारण इन्कम हे तुमचं इन्क्रीज झालेलं आहे. ह्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. अजून मिळालं नाही म्हणून प्रोव्हिजन क्रिया आपण ही अप्रुव्हल ॲडजस्टमेंट केलेली आहे म्हणून तुमचं काय झालं हे त्या केसमध्ये कॅश बँकला इफेक्ट जाणार नाही. नेक्स्ट एंट्री इंटरेस्ट ऑन लोन अक्रिव्ड ₹1,500. आता काय झालंय ह्या केसमध्ये आपण लोन घेतलेलं आहे आणि मंथ एंडला आपल्याला त्याच्यावरती इंटरेस्ट पे करावं लागणार आहे. नेक्स्ट मंथमध्ये 1-2 तारखेला आपल्याला इंटरेस्ट पे करायला लागणार आहे. मग 31 तारखेला आपण ही अक्रुव्हलची ॲडजस्टमेंट, एक्सपेन्सेस अक्रुव्हलची ॲडजस्टमेंट करणार आहोत. म्हणजे काय करणार आपण एक्सपेन्सेस आहे म्हणून डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस नॉमिनल रूल प्रमाणे इंटरेस्ट एक्सपेन्सेसला आपण डेबिट देणार म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला एक्सपेन्सेस हे इन्क्रीज होणार, प्रॉफिट हा कमी होणार. आणि सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला अंडर दॅट करंट लायबिलिटीज इंटरेस्ट पेएबल हा आपण इन्क्रीज करणार किंवा लेजर क्रिएट करणार. म्हणजे एक प्रकारे तुमच्या लायबिलिटीज वाढणार आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे एक्सपेन्सेस वाढणार. आपण ऍक्च्युली पेमेंट केलेलं नाहीये म्हणून ह्या केसमध्ये सुद्धा कॅश बँकला इफेक्ट येणार नाही. या सगळ्या ज्या वरती एंट्रीज आपण बघितल्या या सगळ्याला टॅलीमध्ये F7 जर्नल व्हाउचर हा आपल्याला सिलेक्ट करून एंट्रीज करता येतात. चॅनल आवडल्यास तुम्हाला सबस्क्राईब करा. तुमचं पण एक अकाउंट या चॅनलवरती ओपन करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. कमेंटमध्ये मला तुम्हाला अकाउंटचा एखादा नवीन न्यू टॉपिक एक्सप्लेन करायचा असेल तर तो मेन्शन करा. नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवेन. थँक यू.